निवडणुकीची धुमाळ चालू आहे। आचारसंहिता लागून 10 ते 15 दिवस झालेले आहेत। नगरपालिका नगरपंचायत यांची आचारसंहिता आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आहे, त्याच्यानंतर महापालिका आहे। पहिल्या टप्प्यामध्ये नगरपालिका नगरपंचायत आहे आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच नगरपंचायत नगरपालिका या हिशोबाने इलेक्शन चालू आहे। त्या निमित्ताने आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये आज पत्रकार परिषद बैठक आयोजित केली आहे। त्या निमित्ताने या बैठकीला उपस्थिती या भागाचे जिल्हा आमदार आनंदराव बोंढारकर साहेब, तसेच जिल्हा प्रमुख गिरडे पाटील साहेब, तसेच दुसरे जिल्हा प्रमुख उमेशजी मुंडे आणि सहसंप्रमुख दर्शन दया सिद्धू, सर्व पदाधिकारी आणि सर्व पत्रकार बंधू या बैठकीला उपस्थित लावली। या बैठकीमध्ये आम्ही आढावा घेतला, तुम्ही आढावा विचारला काय म्हणजे कुठपर्यंत परिस्थिती काय आहे, त्या निमित्ताने आम्ही तुम्हाला उत्तर दिलेले आहे की आमचे सर्व 13 नगरपालिका नगरपंचायत आहेत। त्या निमित्ताने सगळीकडे आमचे सक्षम उमेदवार आहेत। बऱ्याच ठिकाणी फॉर्म भरणं झालेलं आहे, काही ठिकाणी राहिलेले आहे, या 2 दिवसात कंप्लीट होईल। तसेच नगराध्यक्षी सुद्धा काही ठिकाणी फॉर्म भरलेत। सोमवारी लास्ट तारीख आहे 17, त्या निमित्ताने 17 तारखेपर्यंत सगळीकडे फॉर्म भरणं कंप्लीट होईल। त्या निमित्ताने पुढचा सोमवारच्या नंतर आपल्याला त्याचा डाटा देण्यात येईल, आपण किती नगरपालिकेवर किती नगरसेवक उमेदवार आहेत, तसेच नगरपालिकेवर किती नगराध्यक्षी उमेदवार आहेत। या निमित्ताने आम्ही सगळी तुम्हाला सोमवारच्या नंतर तुम्हाला आढावा देईल। आणि आताच आम्ही मागच्या हप्त्यामध्ये भाजप सुद्धा 2दा बैठक झालेली आहे, तसंच राष्ट्रवादी सुद्धा एकदा बैठक झालेली आहे आमची। त्या निमित्ताने आम्ही याचा 100% येणाऱ्या काळामध्ये आमच्या पक्षाला, शिवसेना पक्षाला आम्ही कशी ताकद देण्यात येईल, आम्ही सगळेजण 4ही आमदार नांदेड जिल्ह्याचे काम करणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका नगरपंचायत महापालिका जिल्हा परिषदेवर बघापड करणार आहे। या निमित्ताने येणाऱ्या काळामध्ये बैठका झाल्यात। आता महायुती आमची तयारी करण्यामध्ये समोरच्यानं सुद्धा प्रस्ताव पाठवलेला आहे, समोरच्यानं बी त्याचा विचार करावा आणि या पाठिंबा देण्यात यावा। या निमित्ताने सांगतो, येणाऱ्या काळामध्ये 100% आमचे जर महायुतीमध्ये आम्ही लढायला तयार आहे आणि त्यांनी सुद्धा आम्हाला साथ देण्यात यावी। या निमित्ताने सांगतो की येणाऱ्या काळामध्ये जर महायुती नाही झाली तर आम्ही आमचे उमेदवार तयार आहे लढायला। नाही, आता ते आम्ही आमचा चेंडू त्याच्या याच्यामध्ये ग्राउंड मध्ये टाकलेला आहे, त्याने विचार करावा कसं काय करायचं। नाही तर चर्चा चालू आहे, 2दा बैठक झालेली आहे। त्या निमित्ताने हदगाव मध्ये सुद्धा त्यांची चर्चा चालू आहे, लास्ट टप्प्यामध्ये आहे। येणाऱ्या काळामध्ये 2 दिवसात आपला चित्र कळेल काय आहे।